हो, तुम्ही बरोबर ऐकलात. टायटलमध्ये जे मी दिलेलं आहे ना, तसंच मी आज तुम्हाला इथे बनवून दाखवणार आहे. तर यासाठी मी इथे 1 वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. अगदी आपण हॉटेलमध्ये जाऊन जो महागडा पदार्थ खातो, तोच मी आज तुम्हाला इथे घरच्या घरी बनवून दाखवणार आहे आणि अगदी पौष्टिक असा हा बनवून तयार होणार आहे. तर 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी मी इथे अर्धी वाटी एवढं दही घेतलेलं आहे. आता दही यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता सर्वात अगोदर आपल्याला दह्यामध्येच हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे दुधाचा वापर करायचा आहे. तर आता मी हे चांगलं मिक्स करून घेते. हे आपल्याला हातानेच मिक्स करायचं आहे. हे पहा, दही यामध्ये मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. पाहू शकता इथे तुम्ही. आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे पाव चमचा एवढा खाण्याचा सोडा आणि अर्धा चमचा एवढी बेकिंग पावडर घालून घ्यायची आहे. आता हे सुद्धा चांगलं मिसळून घेऊया. तर पहा, छान असं मिसळून घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडं थोडं दूध घालून आपल्याला हे कणिक तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही दही यासाठी केवढं पातळ घेतलंय किंवा घट्ट घेतलंय त्यानुसार तुम्हाला इथे दूध कमी जास्त लागू शकतं. तर इथे मी 1 वाटी एवढं दूध घेतलेलं आहे. बऱ्याचदा आपण काय करतो, हा महागडा पदार्थ खाण्यासाठी हॉटेलमध्ये जातो. तर आता हॉटेलमध्ये जाण्याची काहीच गरज नाही. घरच्या घरी सुद्धा तुम्ही बनवून खाऊ शकता. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आणि यामध्ये थोडं थोडं दूध घालून पुन्हा हे आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे. तर पाहू शकता इथे अशा पद्धतीचं पीठ मी इथे मळून घेतलेलं आहे. आता ना थोडंसं तेल यावरती घालून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ आपल्या इथे छान असं चिकनं होईल. आणि हे पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे. हे पहा, छान असं मळून घेतलेलं आहे. आता यावरती झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटासाठी साईडला ठेवून देऊया. तर तुम्ही पाहू शकता इथे पीठ छान असं फुललेलं आहे. हे पहा, छान असं हलकं फुलकं झालेलं आहे. पाहू शकता, हे पहा, आतमध्ये छान अशी जाळीसुद्धा सुटलेली आहे याला. आता काय करूया, हे पुन्हा एकदा मळून घेऊया. आणि चपातीला करतो ना त्याच्यापेक्षा थोडे असे आपल्याला छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. हे पहा, आता तर तुम्ही नक्कीच समजून गेला असाल मी काय तयार करणार आहे. आज मी तुम्हाला इथे हॉटेलमध्ये बनवले जाणारे नान बनवून दाखवणार आहेत, जे तुम्ही मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाऊन व्हेज कोल्हापुरीसोबत किंवा पनीर मसालासोबत खातात, ते इथे मी तुम्हाला नान बनवून दाखवणार आहे. याचे 2 प्रकार मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आता सर्वात अगोदर मी इथे याचे गोळे तयार करून घेणार आहे. आपल्याला हे गोळे आहेत ना ते पुरीच्या आकारा एवढे लाटता येतील एवढे तयार करून घ्यायचे आहेत. यामध्ये तुम्ही थोड्याशा मैद्याचा जरी वापर केला तरीसुद्धा चालेल, कारण का हॉटेलमध्ये हे मैद्यापासूनच बनवतात, पण आज आपण इथे गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत. तर आता मी एवढे गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता एक गोळा काढून घ्यायचा आणि बाकीचे सर्व गोळे आहेत ना ते आपल्याला झाकून ठेवायचे. आता आपल्याला यासाठी लागणार आहे पोलपाट लाटणं, ते आता मी घेणार आहे इथे. तर आता इथे मी पोलपाट लाटणं घेतलेलं आहे. आता यातला एक गोळा आहे ना
त्याला आपल्याला कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने आपल्याला याला कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे. आणि पुरी लाटतो ना तेवढी आपल्याला ही लाटून घ्यायची आहे. जास्त जाडसुद्धा नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही लाटायची आहे ही. आणि आपल्याला गोल आकारामध्ये नाही तर लांबट आकारामध्ये हा नान लाटून घ्यायचा आहे. कारण का नान शक्यतो लांबट आकारामध्येच असतो. आणि हो, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. आणि जर केलं असेल तर ठीक आहे. तर पाहू शकता असं मी लांबट आकारामध्ये एवढ्या जाडीचं हे लाटून घेतलेलं आहे नान. आता याला काय करायचं आहे, पाणी लावून घ्यायचं आहे ब्रशने. का ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर पुढच्या साईडला मी पाणी लावून घेतलेलं आहे. काळे तीळ लावून घ्यायचे आहेत. याला कलोंजी असं सुद्धा म्हणतात. आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आपण पाणी लावल्यामुळे काय होतं, ही कलोंजी आणि कोथिंबीर आहे ना ती याला चांगली चिकटली जाते, निघत नाही. आता थोडंसं लाटण्याने आपल्याला लाटून घ्यायचं आहे, म्हणजे अजून आतपर्यंत हे छान असं चिकटलं जाईल. आणि ज्या वेळेला आपण हा नान शेकू ना त्यावेळेला हे निघणार नाही. यासाठी पाहू शकता या साईडला सुद्धा मी लावून घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे, हा नान आपल्याला हातावरती घ्यायचा आहे आणि मागच्या बाजूने सुद्धा आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे काय होतं, आपण ज्या वेळेला नान भाजतो ना गॅसवरती त्यावेळेला हा नान सरकत नाही. जर तुम्ही तेल, तूप किंवा बटर लावलात ना तर हा नान सरकतो आणि आपल्याला गॅसवरती भाजता येत नाही. तर यासाठी पाणी लावून घ्यायचं आहे. पाणी लावल्यामुळे हा नान चिकटला जातो तव्याला. तर पाहू शकता मी सर्व बाजूने पाणी लावून घेतलेलं आहे. आता शेकवून घेऊया तव्यावरती. आता तवा सुद्धा मी चांगला गरम करून घेतलेला आहे. आता हा नान यावरती घालून घेते. हे पहा, आता गॅसची फ्लेम मीडियम करून हा आपला नान एका साईडने चांगला शेकवून घ्यायचा आहे. तर पाहू शकता, तर पहा नान मस्त असा फुललेला आहे. आता काय करायचं आहे, तवा उलटा करून आपल्याला ही वरची बाजू चांगली शेकवून घ्यायची आहे. तर पाहू शकता एकदम जवळ न्यायचं नाही, तर अशा पद्धतीने आपल्याला ही शेकवून घ्यायची आहे वरची बाजू. तर पाहू शकता तुम्ही इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथे तुम्हाला करायचं आहे. जास्त वरती सुद्धा हा तवा पकडायचा नाही किंवा जास्त या आगीला चिकटवायचा सुद्धा नाही. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला ही वरची बाजू शेकवून घ्यायची आहे. सर्व साईडने पूर्ण आपल्याला हे चांगले शेकवून घ्यायचं आहे. तवा आपल्याला असा गोल फिरवून हा नान चांगला वरतून शेकवून घ्यायचा आहे. हे पाहू शकता अशा पद्धतीने. तर पहा मस्त असा नान शेकलेला आहे. आता आपण काढून घेऊया. हे पहा खालून सुद्धा छान असा शेकला गेलेला आहे. नानला आपल्याला वरून लावून घ्यायचं आहे बटर. तुम्ही तेल, तूप, बटर काही लावू शकता. आणि तुम्ही हे सब्जीसोबत किंवा व्हेज कोल्हापुरी सोबत, पनीर मसाल्यासोबत खाऊ शकता. आता ही एक पद्धत झाली. आता मी तुम्हाला इथे दुसरी पद्धत करून दाखवणार आहे. त्याला कुलचा असं सुद्धा म्हणतात. तर आता दुसरी पद्धत पाहूया. तर आता इथे मी एवढा गोळा घेतलेला आहे. आता थोडासा असं आपल्याला गोलसर लाटून घ्यायचं आहे. त्याला आपल्याला पीठ लावायचं नाही, तर बिना पिठाचंच हे लाटून घ्यायचं आहे. आणि यावरती बटर लावून घ्यायचं आहे. तुम्ही तूप लावू शकता किंवा तेल देखील लावू शकता. आता यावरती थोडंसं सुकं पीठ भुरभुरून घ्यायचं आहे
आणि ज्या पद्धतीने आपण पुरणपोळीचा गोळा बंद करतो तशा पद्धतीने हा गोळा बंद करून घ्यायचा आहे. हे पहा. आणि हातावरती गोल करून घ्यायचा आहे मस्त असं. पाहू शकता इथे. आता यावरती कोरडं पीठ पुन्हा लावून आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. तुम्हाला जी कोणती साधी सोपी पद्धत वाटत असेल ना त्या पद्धतीने तुम्ही इथे करा. आता कुलचा आपल्याला हा सुद्धा लांबट आकारामध्ये असा लाटून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता असा लांबट आकारामध्ये लाटून घेतलेला आहे. आता यावरती आपल्याला लावून घ्यायचं आहे पाणी. आणि याला खालच्या बाजूने तुम्ही पाणी नाही लावलं तरी सुद्धा चालेल, कारण का हे आपण तूप लावूनच चांगलं भाजून घेणार आहोत. हे आपल्याला पलटी करून भाजून घ्यायचं आहे. काळे तीळ आणि कोथिंबीर. आता हे चांगले एकदा लाटून घेऊया, म्हणजे कोथिंबीर आणि काळे तीळ याला चांगले चिकटले जातील. आपण ज्या वेळेला शेकू ना हा कुलचा त्यावेळेला हे बाहेर येणार नाही. पाहू शकता अशा पद्धतीने लाटून घेतलेला आहे. आता शेकून घेऊया. आपल्याला आता या साईडला पाणी लावायचं नाही. तर पहा आता तव्यावरती घालून घेतलेला आहे. आता दोन्ही बाजूने चांगला शेकून घेऊया. तुम्हाला यातली कोणती सोपी पद्धत वाटते ना ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पण आपण ज्या वेळेला गॅसवरती भाजतो ना त्यावेळेला गॅसमधले काही घटक असतात ना ते आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात. यासाठी जास्त करून तव्यामध्ये शेकवलेले पदार्थ खावेत. तर तुम्हाला कोणती सोपी पद्धत वाटली ते सुद्धा सांगा कमेंटमध्ये. तर पाहू शकता मस्त असा कुलचा फुलला जात आहे. आता पलटी करून घेऊया आणि दोन्ही साईडने छान असा खरपूस भाजून घेऊया. महागड्या हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये जाऊन कुलचा किंवा नान खाण्याची काहीच गरज नाही. अगदी पौष्टिक आणि आपण स्वच्छतेची काळजी घेऊन घरच्या घरी बनवून खाऊ शकतो. तर पहा मस्त असा फुललेला सुद्धा आहे हा कुलचा. मी जो गॅसवरती शेकून घेतलेला आहे ना तो मी एकच तुम्हाला इथे बनवून दाखवलेला आहे. बाकी सगळे मी आहेत ना हे कुलचे ते तव्यावरतीच बनवून घेणार आहे. तर पहा मस्त असे फुललेले आहेत. आता एक खाली काढून घेऊया आणि त्याला बटर लावून घेऊया. त्याला बटर लावून घेते. आता अशाच पद्धतीने बाकी सर्व राहिलेले सुद्धा मी इथे तयार करून घेणार आहे. तर पाहू शकता इथे सर्वच नान छान असे फुलत आहेत आणि मस्त असे मऊसूत सुद्धा झालेले आहेत. तुम्हाला मी एक तोडून सुद्धा दाखवणार आहे. तुम्ही इथे पाहू शकता मी सर्व कुलचे आणि नान बनवून घेतलेले आहे. मी नान इथे एकच बनवलेला आहे. तर पाहू शकता मस्त असं सॉफ्ट झालेले आहेत. हे पहा नान सुद्धा खूप छान असा सॉफ्ट झालेला आहे. मी तुम्हाला इथे तोडून सुद्धा दाखवते. हे पहा. मग आता अजिबात रेस्टॉरंटमध्ये किंवा बाहेर ढाब्यावरती जाऊन खाण्याची काहीच गरज नाही. असा घरच्या घरी तुम्ही साध्या सोप्या पद्धतीमध्ये पौष्टिक असा नान बनवून खाऊ शकता. मग आजची व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा.